एक महत्त्वाची बातमी, दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झालं तर आमचा त्याला विरोध नसेल। विलीनीकरणासंदर्भात भाजपच्या मोठ्या नेत्यांनी खासगीत हे विधान केल्याचं कळतंय। विलीनीकरणाचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे। सध्याची परिस्थिती पाहता विलीनीकरण होईल असं वाटत नाही, अशी ही पुष्टी जोडल्याचं कळतंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय नेमकं या मोठ्या नेत्यानं म्हटलंय? मोहिनी, खरं जर आपण बघायला गेलं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण होऊ शकतं का, अशा पद्धतीच्या चर्चा खरं तर महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसांपासून सुरू होत्या। खरं तर आमच्याकडनं फुल स्टॉप आहे अशा पद्धतीची विधानं जरी दोन्ही नेत्यांकडनं केली गेली असली तरी विलीनीकरण होऊ देऊ नये ही भाजपची भूमिका आहे, अशा पद्धतीची टीका किंवा अशा पद्धतीचं मत अनेक वेळा मांडलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। पण त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीचे एका मोठ्या नेत्यानं स्पष्टपणे विधान केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र येत असतील, त्या दोन्ही पक्षांचं विलीनीकरण होत असेल तर त्याला भारतीय जनता पार्टीचा विरोध नसेल, अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका त्या नेत्यानं खासगीत बोलताना मांडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अशीही त्या नेत्यानं पुष्टी जोडलेली आहे की सध्याची सगळी परिस्थिती बघता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण होईल या कंडिशनमध्ये किंवा आताच्या घडीला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण होईल असं वाटत नाही, अशी पुष्टी पुढे बोलताना जोडल्याचं बघायला मिळालेलं आहे। पण जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण होत असेल तर त्याला नक्कीच धन्यवाद प्रमोद, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच दोन्ही राष्ट्रवादीचं सध्या तरी विलीनीकरण होऊ शकत नाही असं या मोठ्या नेत्यानं म्हटलंय।